नमस्कार. 3 मार्च 2026ला चंद्रग्रहण आहे आणि यावर्षी अनेकांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे. होळी साजरी करावी का? सुतक कधी लागते? आणि ग्रहण काळात नक्की काय करावे? आज आपण सगळे प्रश्न शांतपणे आणि स्पष्टपणे समजून घेणार आहोत. भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसत असल्यामुळे आपल्याला याचे सगळे नियम पाळायचे आहेत. सर्वात आधी आपण हा प्रश्न बघूया की होळी साजरी करायची आहे का नाही. तर प्रथम मी तुम्हाला सांगते की जी हुताशनी पौर्णिमा आहे ती 2 मार्चला सायंकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपणार आहे. आपल्याला होळी 3 मार्चला साजरी नाही करायची आहे. आपल्याला होळी साजरी करायची आहे 2 मार्चला. 2 मार्चला होळी आणि ग्रस्तोदित चंद्रग्रहणाचा काहीही संबंध नाही आहे. म्हणून आपल्याला होळिका दहन जे करायचं आहे तो आपल्याला 2 मार्चलाच करायचा आहे. 3 मार्चला ग्रहण स्पर्श म्हणजे ग्रहण जो चालू होत आहे तो दुपारी 3:20 चालू होणार आहे व 3 मार्चला ग्रहण समाप्ती ही सायंकाळी 6:46 होणार आहे. पुण्यकाळ हा 6:20 ते 6:46 असा असणार आहे. ग्रहण काळात तुम्हाला नामजप करायचा आहे कारण ग्रहण काळात केलेला जप अधिक फलदायी मानला जातो. ओम नमो नारायणाय, रामकृष्ण हरी किंवा आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करा व ध्यान लावा. ध्यान म्हणजे मोबाईल बाजूला ठेवा, 5-10 मिनिटे शांत बसा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, सकारात्मक संकल्प करा, मनातला राग, मत्सर, नकारात्मकता सोडण्याचा संकल्प करा. आणि अजून महत्त्वाचं सांगणं म्हणजे ग्रहण काळात आपल्याकडं परंपरा आहे की आपण देवघर झाकून ठेवतो, अन्नावर तुळशीपत्र ठेवतो आणि गर्भवती महिला हे घराच्या बाहेरसुद्धा जात नाही. परंपरेनुसार ज्यांना इच्छा असेल ते हे पाळू शकतात. व त्यानंतर ग्रहण संपल्यानंतर आपल्याला आधी स्नान करायचं आहे. देवघर जे झाकलं आहे ते उघडून ठेवा आणि पूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि या सर्वांच्या पलीकडे सर्वात महत्त्वाचं सांगणं म्हणजे ग्रहण म्हणजे अपशकुन नाही, तर हा एक निसर्गाचा नियम आहे. याला चांगलाच काळ समजा, नामजप करा, श्रद्धा ठेवा, भीती मनात आणू नका आणि या दिवसापासून म्हणजे या ग्रहण काळापासून एक नवीन सुरुवात करा. ही नवीन सुरुवात करण्यासाठी आलेलंच ग्रहण आहे असं समजा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.